नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. बघा, मला एक गोष्ट अजून सांगायची आहे. आपण नुकतंच 2 महिन्यापूर्वी आपल्या बावनकुळे साहेबांनी महसूल विभागाच्या माध्यमातून काही निर्णय घेतले आणि या निर्णयांमध्ये विशेषतः वेगवेगळ्या जमिनीवर जे लोकांनी अतिक्रमण केले आहेत, त्यातले जे रहिवासी अतिक्रमण आहेत किंवा काही छोटे मोठे व्यवसायाचे अतिक्रमण आहेत, आता हे सगळे अतिक्रमण हे आपण पूर्ण त्या ठिकाणी नियमित करणार आहोत आणि लोकांना मालकी हक्काचा पट्टा देणार आहोत. आणि यासोबत झोपडपट्टीत राहणारा जर कोणी असेल तर त्याला मालकी हक्काचा पट्टाही मिळेल आणि पक्क घर बांधण्याकरता 2.5 लाख रुपये देखील आपण त्याला देऊ. कोणी जर बेघर असेल तर त्याला त्या ठिकाणी जमिनीचा पट्टाही आपण देऊ आणि घर बांधण्याकरता 2.5 लाख रुपये देखील आपण देऊ. कोणीही शहरामध्ये गरीब बेघर राहू नये अशा प्रकारची योजना आज आपण या ठिकाणी तयार केली आहे. आणि एवढंच नाही तर आता हळूहळू आपल्याला माहिती आहे की आपण सोलरच्या योजना सुरू केल्या आहेत. आता प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत आपण जर त्या ठिकाणी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला तर आपल्याला आता विजेचं बिल भरायची आवश्यकता नाही. आपल्या घरावर सोलार लावून आपण मोफत त्या ठिकाणी वीज वापरू शकतो. अशा प्रकारची योजना ही तयार झाली आणि आता त्याला मॅचिंग योजना गरिबांकरता 100 युनिट आणि 200 युनिट वाल्यांकरता राज्यामध्येही योजना आपण सुरू केली आहे. आता आपण महाराष्ट्रामध्ये बबनरावजी अनेक सोलर ग्राम केले. अनेक गावं अशी आहेत की जी गावाच्या गावं आता सोलरवर आहे. तिथल्या लोकांना 1 पैशाचे विजेचं बिल येत नाही. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही प्रयत्न केला तर महाराष्ट्रातलं पहिलं सोलर शहर हे परतूर आपण करू शकतो. कारण आपण इतके कामं केले आहेत. तर आता याकरता जर तुम्ही प्रयत्न केला तर परतूरच्या लोकांना आपण सोलरच्या माध्यमातून मोफत वीज देऊन त्या माध्यमातून त्यांचा जो विजेचा खर्च आहे तो देखील आपण या निमित्ताने कमी करू शकतो. खरं म्हणजे आपण बघा, आमचा एक स्वभाव आहे की निवडणुकीपुरतं आम्ही आश्वासनं देत नाही. जे सांगतो ते करण्याचा प्रयत्न करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. कारण आमच्याकरता ही निवडणूक ही केवळ एक आपला भाजपचा झेंडा लावावा एवढ्यापुरतं मर्यादित नाही, एक आपला अध्यक्ष अजून दिसावा याकरताही मर्यादित नाही, किंवा खुर्च्या तोडण्याकरता आम्हाला निवडणूक लढवायची नाही. आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलंय की लोकशाहीमध्ये स्थानिक प्रशासन जे असतं हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं केंद्र असतं. या लोकशाहीच्या माध्यमातून आपण सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवू शकतो. आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी ही नगरपालिका जी निवडून आणायची आहे ती जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायला निवडून आणायची आहे. आपण बघा, मागच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड आशीर्वाद दिला, भरघोस मतं दिली. परिणाम असा झाला की महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक जागा आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. न भूतो अशा विजय आपल्याला मिळाला. आणि आपल्याला विजय मिळाल्याबरोबर आमच्या काही मित्रांनी, काही विरोधकांनी सांगणं चालू केलं की आता बघा, भाजपला आणि महायुतीला इतक्या जागा मिळाल्या की आता हे पहिलं काम करणार आणि लाडकी बहीण योजना बंद करणार. आता 1 वर्ष परवा आम्हाला निवडून येऊन झालं, लाडकी बहीण योजना चालूच आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती सुरूच राहील. पण मी प्रियंकाताई तुम्हाला सांगतो, तुमच्यावर एक जबाबदारी टाकून जातो. आता केवळ लाडक्या बहिणी करून मला या ठिकाणी समाधान नाही आहे. आता माझ्या परतूरच्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी तुम्हाला बनवायचं आहे. त्यांना सगळ्यांना लखपती दिदी करण्याची जबाबदारी मी तुम्हाला देतोय. कारण आता मोदीजींनी सांगितलंय की आपल्या सगळ्या बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे. मला सांगताना आनंद वाटतो, मागच्या वर्षी आम्ही ठरवलं होतं महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लखपती दिदी बनवायच्या. आतापर्यंत 50 लाख बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवलेला आहे. आणि आता 1 कोटीचा जो आम्ही आकडा ठेवलेला आहे तो कदाचित पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण करू आणि मग पुन्हा नव्याने आकडा घेऊ. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमच्या बहिणीच आपल्या संसाराची चाकं योग्य प्रमाणे चालवणार आहेत आणि त्यांच्या भरोशावर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम आम्ही निश्चितपणे केलेलं आहे. आपण बघा, आपण दिलेल्या कुठल्याच जे काही आश्वासनं होती ती सगळी आश्वासनं आपण पूर्ण करण्याचं काम करतोय. आज आपल्याला माहिती आहे, आपण महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा जो काही उपचार आहे हा उपचार मोफत देण्याचा निर्णय केला. त्याची सुरुवात आपण केली. मध्यंतरीच्या काळात लोक आम्हाला भेटले
आणि म्हणाले की साहेब योजना चांगली आहे, 1300 आजारांवर तुम्ही उपचार देता, पण अनेक आजार असे आहे की ज्याचा प्रादुर्भाव मोठा आहे पण तुमच्या पॅकेजमध्येच ते नाही, त्यामुळे आम्हाला गरीबाला त्याचा फायदाच होत नाही. आमच्या गरिबांना त्याच्याकरता पैसे मोजावे लागतात. त्या रोगाचं ऑपरेशन करायचं असेल तर आम्हाला 2-2, 3-3 लाख रुपये लागतात. आम्ही आणायचे कुठनं? मग ते पैसे नाही म्हणून आम्ही मरायचं का? मग मी सांगितलं, देशभरामध्ये जिथे जिथे योजना चालतात प्रत्येक योजनेत किती आजार आहे बघा, कुठले आजार आहे बघा, आपल्याकडे कुठले आजार सुटले आहे बघा, त्या सगळ्या आजाराची यादी आम्ही तयार केली. आणि मागच्या महिन्यामध्ये आम्ही निर्णय घेतला की आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये 1300 नाही 2400 आजारांकरता 5 लाखापर्यंतचा इलाज आम्ही पूर्णपणे मोफत केलेला आहे. ऑपरेशन असेल, इलाज असेल, हॉस्पिटल असेल, एक पैसा कोणाला लागणार नाही. आणि 9 तर असे आम्ही रोग शोधून काढलेले आहेत की ज्यामध्ये खर्च 5 लाखापेक्षा जास्त लागतो. त्या रोगांमध्ये 35 लाख रुपयापर्यंतचा खर्च हा राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे. गरीबाला पैशाविना, उपचाराविना मरायची वेळ या राज्यात येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. आज आपण पाहू शकतो, आपला जालना जिल्हा असेल, बाजूचा संभाजीनगर जिल्हा असेल, आपण समृद्धी महामार्ग केला. या ठिकाणी आपण शेंद्रा बिडकींसारख्या ज्या काही आपल्या MIDC आहेत त्या ठिकाणी केल्या. आपला जो जालन्याचा त्या ठिकाणी ड्राय हब आहे तो आपण त्या ठिकाणी तयार केला. आज परिणाम असा झाला की पूर्वी उद्योग हे केवळ पुण्यामध्ये होते, पुण्यापर्यंत सीमित होते, पण आता महाराष्ट्रामध्ये उद्योगाचं नवीन केंद्र हे जालना आणि संभाजीनगर झालेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये जालना आणि संभाजीनगर हे महाराष्ट्रातलं प्रमुख औद्योगिक केंद्र होणार आहे. लाखो आमच्या तरुणांच्या हाताला त्या ठिकाणी काम हे या माध्यमातून मिळणार आहे. आणि म्हणून एकीकडे सर्वांगीण विकास करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि दुसरीकडे आपल्याला याची देखील कल्पना आहे की आमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर आता नुकतीच अतिवृष्टीची अडचण आल्यानंतर 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे आपण शेतकऱ्यांकरता दिलं. आणि आता भविष्यात देखील आमच्या शेतकऱ्यांना दिलेली मोफत वीज ही 5 वर्ष आम्ही सुरूच ठेवणार आहोत. आणि एवढंच नाही तर आता आमचं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास ही मोफत वीज देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी या निवडणुकीच्या भाषणामध्ये कुणावरही टीका करत नाही, मी कुठल्याही पक्षाला त्या ठिकाणी कमी लेखत नाही, मी कोणाचंही उणं काढत नाही. कारण उणं काढण्याकरता, टीका करण्याकरता त्या लोकांना आवश्यकता पडते ज्यांचा जो काही कार्यक्रम नसतो. आमच्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे, आमच्याकडे एक विकासाची ब्ल्यूप्रिंट आहे, आमच्याकडे त्या संदर्भातली शक्ती आहे, आमच्याकडे मोदीजींसारखा नेता आहे. आणि म्हणून मी आपल्यापर्यंत आलेलो आहे केवळ आपले कार्यक्रम मांडण्याकरता. आपलं भविष्य आणि भवितव्य हे चांगलं झालं पाहिजे या दृष्टीनं मी आपल्याला विनंती करण्याकरता आलो आहे. येत्या 2 तारखेला निवडणुका आहेत. 2 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या. 2 तारखेनंतर तुमची काळजी 5 वर्ष आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो. आमच्या प्रियंकाताई राक्षे आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना आपण या ठिकाणी निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवाभाऊ. प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.